पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कैलासवासी रावी भिडे मूकबधिर शाळेत सदिच्छा भेट। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सर्वांग विकास संस्थेअंतर्गत संचलित कैलासवासी रावी भिडे मूकबधिर शाळेस सदिच्छा भेट देऊन शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली। पदवीधर संवाद मेळाव्यानिमित्त मिरज दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी शाळेच्या कामकाजाची उत्सुकतेने माहिती जाणून घेतली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी शाळेतील विद्यार्थिनींनी लेझिम खेळाचे सादरीकरण केले। विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। मूकबधिर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या या सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले। यानंतर मंत्री पाटील यांनी संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या वसतिगृहाची पाहणी केली। विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, निवास व्यवस्था, शैक्षणिक सोयी तसेच शाळेतील विविध उपक्रमांची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सहसचिव निरंजन आवटी यांनी केले। त्यांनी संस्थेची आजवरची वाटचाल तसेच आवटी कुटुंबियांनी संस्थेच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली। संस्थेचे अध्यक्ष नुरुद्दीन भोकरे यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। संस्थेला मोठे योगदान दिल्याबद्दल देणगीदार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच शाळेतील कला शिक्षक राजाराम सर यांनी स्वतः तयार केलेले सुंदर चित्र पालकमंत्र्यांना भेट दिले। विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्याही पालकमंत्र्यांच्या हाती बांधण्यात आल्या। या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शाळेच्या कार्याची प्रशंसा केली। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षण आणि निवासाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले। यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे नेते सुरेशबापू आवटे, संचालक महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कारण अशा प्रकारच्या संवेदनशील गोष्टी आम्हाला खूप श्रद्धेचा विषय असतो। तर मी मान्य केलं त्या एका संस्थेला भेट आणि नोव्हेंबरमध्ये पदवीधर शिक्षकांमधून एक आमदार जातो विधान परिषदेत त्याच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आवर्जून आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब, या पद्धतीनं आमचे मार्गदर्शक नगरसेवक देशपांडे साहेब, शेखर दिनावरा साहेब, आपल्या नगरचे प्रथम नागरिक आदरणीय महापौर धीरज सूर्यवंशी साहेब, आमच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी आणि त्याच पद्धतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, नगरसेवक मंडळी, त्याच पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था चाललेली आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सुरेशबापू आवटी, सर्व संस्थेचे संचालक, साखरे एज्युकेशन संस्थेचे सगळे पदाधिकारी, आमच्या संस्थेचे सगळे पदाधिकारी, मी खरं तर दादा आपल्या मनापासून हे आमच्या संस्थेच्या वतीनं, आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या सोबत काम करणाऱ्या सगळ्या डिपार्टमेंटच्या वतीनं आपलं मनापूर्वक स्वागत करतो।